इंग्रजांनी पूर्ण झाल्या का सगळ्यांनी क्रांती केली, हो का नाही? इंग्रजांनी त्यांचा अधिकार काढून घेतला जंगलांवरचा, म्हणून आदिवासींनी क्रांती केली, हो का नाही? मग तसं तुम्ही पण क्रांती करता का घरात कधी कधी? कधी करता? खेळायला नाही सोडलं का आरडाओरडा करायचा, हे का नाही? अजून नवीन कपडे नाही घेतले का सारखं सारखं मागे लागायचं, हट्ट करायचा, हो का नाही? का त्यांच्या विरोधात जे जे काही केलं ते सारखं सारखं त्यांनी त्या त्या सरकारला सांगितलं, वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं, हो का नाही? मग तुम्ही पण पहिले आई बाबांना हळूच सांगता का बा आम्हाला असा असा कपडे घ्यायचे किंवा असा असा खाऊ आणायचा, मग आई बाबा नाही म्हणतात, मग तुम्ही परत एकदा सांगता आई बाबांना, हो का नाही? मग तेव्हा पण नाही म्हणतात आणि मग परत एकदा सांगता, मग नाही म्हणते का तुम्ही रडायला लागता, वेगळ्या वेगळ्या मार्गाने तुम्ही समजावता नाही. मग रडल्यावर पण नाही ऐकलं तर जरा हातपाय पसरता, आपण काय तिकडं, हो का नाही? मग थोडासा आरडाओरडा करता, है ना? म्हणजे तुम्ही पण तुमच्या मागण्यासाठी तुमची क्रांती करता काय? फक्त ही क्रांती करण्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची. कुठली बरं? कुठली गोष्ट लक्षात ठेवायची? हे तर अगदी बरोबर आहे, पण ती आपल्यासाठी पण व्हायला पाहिजे का नाही? क्रांती ही आपल्यासाठी नाही दुसऱ्यासाठी करायची, हे अगदी बरोबर आहे, पण ह्या सगळ्या दुसऱ्यांमध्ये आपण पण असतोच का नाही? क्रांती करताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची का बा ही क्रांती करताना दुसऱ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे. काही काही लोक दंगल करतात का नाही मागण्या करण्यासाठी, मग हे चुकी आहे. हे असं दंगल करणं बरोबर आहे का? दंगलीमध्ये काय होतं? दुकानं फोडतात, गाड्या जाळतात, हो का नाही? मग ह्याने नुकसान होतं ना दुसऱ्यांचं. मग अशी क्रांती करायची का आपल्याला? नाही. तुम्हाला एक शब्द माहिती आहे, पिक्चर मध्ये असतो बरेचदा, मराठी पिक्चर मध्ये, शांतीत क्रांती, हे ऐकलंय का तुम्ही? हा, त्यामुळे शांतीत क्रांती करायची, कळलं का? हा, त्यामुळे घरी सुद्धा आई बाबांकडे काही मागणार नाही, शांतपणे मागायचं. आरडाओरडा, रडारडी, फेकाफेकी करायची का?